विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्यासोबत आहेत. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर 2 दिवसीय आहेत आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या एक मोठ्या प्रमाणात विषय चर्चेला जातोय. तुमच्याच पक्षाचे एक आमदार आहेत सुनील शेळके, यांना स्पष्टपणे म्हटलंय की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असतील तर आम्हाला काही अडचण नाही आहे. अजित पवारांना काल 2 महिने पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं वक्तव्य येत आहे. तसं बघितलं तर मागील काही काळापासून ज्यावेळेस अजितदादा ह्यात होते त्यावेळेसही मी असं म्हणलं होतं की जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून आनंदच होईल. आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आहेत आणि वास्तविक बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे. तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी, म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील. अजित पवार ज्यावेळेस होते त्यावेळेस विलिनीकरणाच्या अनुषंगानं तुमच्याशी काही बोलले होते का, किंवा आपण कुणासोबत जाणार आहोत, आपण कसं काम करणार आहोत? कारण पिंपरी चिंचवड, पुण्यात तुम्हीच महत्त्वाचं नेतृत्व होतात, तुम्ही अजित पवार कोऑर्डिनेशनमध्ये निवडणुका लढत होतात. नाही, तसं बघितलं तर त्यावेळेस आमचं काही चर्चा वगैरे झालेली नव्हती आणि स्वतः दादासोबतही आमचा काही संवाद साधला गेला नव्हता. पण आता सर्वच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अशी इच्छा आहे की सुनेत्रा वहिनी आताच नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी घेतलेली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही ते काम पाहत आहेत. तर आमचा सर्वांचा असा विश्वास आहे की वहिनीच्या नेतृत्वाखाली त्या अतिशय उत्तम प्रकारे काम करतील आणि सर्वजण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार होतील. पण शरद पवारांची राष्ट्रवादी येईल असं वाटतं तुम्हाला? आलीच तर आम्ही तर सर्वांची इच्छा व्यक्त केलेली की जर आली तर आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करण्यासाठी तयार आहोत. शरद पवारांचं नेतृत्व तुम्हाला मान्य नसेल? नाही, आता बघा, आदरणीय पवारसाहेब हे आमच्यासाठी दैवत आहे. आदरणीय दादाही ते म्हणत होते. शेवटी इतका त्यांचा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. शेवटी आमची बी त्यांच्याबद्दल आस्था आहे. पण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना मी तर गेली 1999 पासून आदरणीय दादासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेलो आहे. NDAला विरोध म्हणूनच शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आली नव्हती. आताच्या या घडीला महायुतीमध्ये येईल असं वाटतंय का? कारण त्यांच्या पक्षात देखील तुमचे मित्र आहेत. काय ते म्हणतात, काय सांगतात तुम्हाला? नाही, आता सर्वांची इच्छा अशी आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये खरं बघितलं तर शाहू फुले आंबेडकरचा वारसा पवारसाहेबाच्या नंतर जर आदरणीय दादांनी पण चालवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांची मनापासून इच्छा आहे की बाबा दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर अतिशय महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे त्या पद्धतीने विकास केला गेला असेल असं मला वाटतं. सध्या पक्षामध्ये ज्या सध्या घडामोडी घडत आहेत, एक प्रामुख्यानं चर्चा समोर येते की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्ष काबीज करू पाहत होते आणि त्यामुळेच कुठंतरी जे मिनिट्स पाठवण्यात आले होते दिल्लीला निवडणूक आयोगामध्ये, याच्यामध्ये बदल करण्यात आला होता आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षांना अधिकार देण्यासंदर्भात त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. याच्यामध्ये किती तथ्य आहे? रोहित पवारांचा आरोप आहे. नाही, आता जे आपण प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाच्या संदर्भात जर सांगायचं गेलं तर जो प्रश्न तुम्ही विचारला त्यामध्ये काहीही तथ्य नाही. आदरणीय प्रांत अध्यक्ष म्हणून सुनीलजी तटकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल असतील आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई वहिनी आणि माझ्यासारखे सर्व आमदारांचा, आमच्या सर्वांचा विचार विनिमय करूनच पक्षामध्ये निर्णय घेतला जातो. त्यामुळं तुम्ही जो प्रश्न केलेला त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. व सुनेत्रा वहिनी निर्णय घेण्यात कुठं कमी पडतायत का? कारण महिला आयोगाचा राजीनामा घ्यायचा होता त्यावेळेस तो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. आता प्रदेशाध्यक्ष पदाचा विषय होता. साधारणपणे 1.5 आठवडा तुम्ही सगळे आमदार जाऊन भेटले, चर्चा केल्या, मात्र निर्णयच होत नव्हता. रात्री उशिरा त्यांचा निर्णय झालेला आहे. त्या संदर्भातला त्यांना लिहिलं आहे की स्वच्छेनं मी राजीनामा देते. नाही, वहिनींनी आता कारभार हातात घेतल्यानंतर साहजिकच आहे की आज एवढी मोठी महाराष्ट्र राज्याची त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी. तो निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांचा विचार विनिमय करूनच वहिनी निर्णय घेत असतात.
पार्थ पवार आणि जय पवार खरं तर पत्रकार परिषद घेणार होते, मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना त्यांना अडवलं, त्यामुळे ती पत्रकार परिषद होत नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. नाही, ह्या गोष्टीची मला कल्पना नाही, त्यामुळे मी बोलणं उचित नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजेत का? कारण CBI चौकशीची मागणी केली होती, ती अजून झालेली नाही आहे. अजित पवारांच्या नेमक्या अपघातामध्ये काय झालं हे समोर येत नाही. आज 2 महिने उलटून गेले. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादाचं जी घटना, दुःखद निधन झालेले, अपघाती निधन झालेले, त्या सर्व गोष्टीची चौकशी व्हावी म्हणून आम्ही सर्वांनी त्यासाठी जोर धरलेला आहे. आता काल परवाच महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन संपले. त्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले की जो दोषी आढळणार आहे त्याला आम्ही सोडणार नाही, त्यामुळं कसून चौकशी केली जाईल आणि अजितदादांचा अपघाती निधन आहे का काय, चौकशीमध्ये जे सामोर येईल त्या सर्वांना जी शिक्षा द्यायची ती दिली गेली जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत अण्णा बनसोडे होते आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या आणि त्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्व आल्या तर नक्कीच आनंद होईल. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश बुदावली, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.